तोतया ठेकेदार चुकीच्या अटी आमरण उपोषणातून मोठे आरोप उघड. एकाच ठेकेदाराला फायदा देण्यासाठी नियम बदलले, चौकशीची जोरदार मागणी. अहिल्यानगर छावणी परिषदेत मोठा स्फोटक आरोप करत आज थेट आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था धुळे यांच्या वतीने सिद्धार्थ कृष्णा आढाव यांनी छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातच उपोषण सुरू केले असून तब्बल 4,50,00,000 रुपयांची बनावट बँक गॅरंटी मान्य करण्यात आल्याचा, तोतया ठेकेदाराला पाठीशी घालण्यात आल्याचा आणि नियमबाह्य अटी शर्ती स्वीकारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जेम पोर्टलवरील सार्वजनिक शौचालये व सुलभ सुविधा केंद्राच्या स्वच्छतेच्या ठेक्यात आस्था संस्थेला L1 असूनही बेकायदेशीररित्या टेंडर रद्द केल्याने हा संताप उफाळून आला आहे. गेली 8 वर्ष एकाच ठेकेदाराला काम मिळावे यासाठी अधिकारी कर्मचारी संगनमताने नियम बदलत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची, आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची, तांत्रिक समिती रद्द करण्याची आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असून या काळात उपोषणकर्त्यांच्या जीवितास काहीही हानी झाल्यास त्यास संपूर्ण जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीच असेल, असा इशारा देण्यात आला आहे. छावणी परिषदेत सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे प्रशासन खडबडून जागे होणार का, की पुन्हा एकदा ठेकेदारांचे हित जपले जाणार, याकडे आता संपूर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले आहे. अहिल्यानगर छावणी परिषद अहिल्यानगर या मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत इथल्या, त्यांच्या दालनाच्या बाहेर आज आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. त्याचं कारण असं की जे डिफेन्स इस्टेटचे जेवढे काही छावणी परिषद या देशात कार्यरत आहे, त्यांचं एक स्लोगन आहे की हर काम देश के नाम. पण अहिल्यानगर छावणी परिषदचं जर आपण पाहिलं तरी तर हर काम भ्रष्टाचार के नाम, हर काम में यहाँ पे दाम लिया जाता है तभी वो काम सामने वाले को दिया जाता है, अशा पद्धतीनं इथं कारभार चालू आहे. एक समूह स्वच्छतेचा सुलभ शौचालयाचा ठेका आहे. हा गेल्या 8 ते 12 वर्षापासून एकाच ठेकेदाराला, हे जे संबंधित अधिकारी ज्यांच्या टेबलवरून हा ठेका निघतो, तर हे संबंधित अधिकारी त्याच ठेकेदाराला गेल्या 8-10 वर्षापासून ठेका मिळवून देतात. त्याचं कारण असं की हे देखील त्याच्यामध्ये पार्टनर आहेत आणि जे काही त्याच्यामध्ये त्यांना जे काही मालमत्ता भेटते, जे काही ते त्याच्यातून पैसे कमवतात, तिथे 4-4, 5-5 महिने आमच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हे कर्मचाऱ्यांचे पेमेंट होत नाही. मग यांचे घरं चालतात कुठून? यांच्या आता 1.5 कोटी रुपयांच्या बंगल्यांचे कामं चालू आहेत. मग हे बंगल्यांचे कामं कुठून चालू आहेत, पैसे येतात कुठून, या सर्व गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे. मुळात हा ठेका आमची संस्था आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था धुळे या संस्थेचं आम्हाला सर्वात प्रथम आम्हाला पात्र केलं गेलं. त्यानंतर आमचा आर्थिक लिफाफा खोलला गेला. आर्थिक लिफाफा खोलून आमचा रेट जाणून घेतला. आम्हाला L1 केलं गेलं. L1 केल्यानंतर आम्हाला वर्क ऑर्डर मिळणं हे क्रमप्राप्त असताना अहिल्यानगर छावणी परिषदेचे ज्या CEO मॅडम आहेत, त्यांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीची ऑनलाईन पद्धतीने, कुठल्या कागदपत्री पद्धतीने, कुठल्याही पद्धतीने आम्हाला कॉलद्वारे कुठल्याही पद्धतीने आम्हाला न कळवता तडकाफडकी हा ठेका अचानकपणे त्यांनी कॅन्सल केला. हा कॅन्सल करण्याचा अधिकार बोर्ड मिटिंगला असतो. त्या बोर्ड मिटिंगमध्ये प्रेसिडेंट म्हणजे ब्रिगेडियर साहेब उपस्थित असतात. जो मनोनीत सदस्य असतो छावणी परिषदचा तो उपस्थित असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित असतात. यांच्या सर्वांच्या मान्यतेने हा ठेका कॅन्सल करावा लागतो. पण CEO मॅडमने स्वतः हस्तक्षेप करून हा ठेका त्या ठिकाणी कॅन्सल केला. दुसरा मुद्दा असा की ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीच्या चुकीच्या अटी शर्ती त्या ठेक्यामध्ये टाकतात. आता ठेक्यामध्ये त्यांनी चुकीच्या अट आणि शर्त काय टाकली की हे जे स्वच्छतेचं काम करेल, हे स्वच्छतेचं काम करणारी जी संस्था असणार आहे, ही संस्था फक्त अहिल्यानगरची असावी. अहिल्यानगरची बाहेरची संस्था आम्ही मान्य करणार नाही. तर आम्ही ज्यावेळेस धर्मदाय आयुक्त आहे त्यांना विचारायला गेलो की बाबा आमची संस्था धुळ्याची आहे, आमची संस्था नगरमध्ये का काम नाही करू शकत? भलं का जेव्हा संस्था आपण नोंद करत असताना त्यामध्ये आदेश असतो की ही जी संस्था आहे ही संस्था महाराष्ट्रभर कुठेही काम करू शकते. मग अशा पद्धतीची चुकीची अट हा ठेक्यामध्ये टाकण्याचं जे कोणी संबंधित अधिकारी आहेत याचं एकच कारण होतं की त्यांच्या
जो भागीदार ठेकेदार आहे त्यालाच ठेका मिळावा, हा त्यामागचा हेतू होता. आता त्यांनी ही अट टाकली. ही अट न वाचता, त्या अटीवर कुठलाही कायदेशीर सल्ला न घेता सीओ मॅडमनी तसाच ठेका प्रसिद्ध केला. बरं, प्रसिद्ध तुम्हाला नगरचाच पाहिजे होता, ठेकेदार नगरची संस्था पाहिजे होती. मग तुम्ही लोकल वृत्तपत्रात प्रसिद्ध करायचं. तुम्ही जेमवर टाकता, जेमवर टाकल्यावर भारतभरातून येतील ठेकेदार. जेमवर टाकायचं, त्याच्यात आठ टाकायची की अहिल्यानगरचाच ठेकेदार पाहिजे. म्हणजे असा सगळा सावळा गोंधळ या ठिकाणी सुरू आहे. तर आमची अशी मागणी आहे की ज्यांनी ही चुकीची आट टाकली, असे जे संबंधित अधिकारी त्यांचे आणि त्यांचे जे कोणी नातेवाईक आहेत, या सर्वांच्या आर्थिक व्यवहाराचे जो ठेकेदार आहे संबंधित ठेकेदार, हे संबंधित अधिकारी यांच्यात गेल्या 8-10 वर्षापासून जो काही आर्थिक व्यवहार चालू आहे, या सर्वाची चौकशी होऊन त्यांचं निलंबन झालं पाहिजे. ज्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आहेत या नवीन आहेत आणि अक्कलशून्य मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी बसवलेला आहे. हा अक्कलशून्य मुख्य कार्यकारी अधिकारी कुठलेही नियम अटी न वाचता तो ठेका प्रसिद्ध करतो जेमवर आणि आम्हाला L1 करून त्यानंतर ठेका आम्हाला कुठलीही पद्धती न कळवता कॅन्सल करतो ना. आम्हाला सांगतो आमच्याकडे अधिकार आहे. यांच्याकडे अधिकार आहे तर हे यांनी यांच्या पद्धतीने केलं, तर आमच्याकडे अधिकार आहे की तुम्ही केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा आम्हाला भारतीय संविधानाने देखील अधिकार दिलेले आहेत. तर आमच्या ज्या 5 मागण्या आहेत, या 5 मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण असंच सुरू राहणार. आणि आमरण उपोषण सुरू असताना आमच्या कुठल्याही पद्धतीची हानी झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार या अहिल्यानगर छावणी परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. अहिल्यानगर कॅन्टोन्मेंट बोर्ड इथे काही दिवसापूर्वी जे टेंडर निघलं होतं, त्या टेंडरमध्ये आमचे आढाव सर यांच्या संस्थेला हा ठेका भेटला होता. परंतु कॅन्टोन्मेंट बोर्डातील कर्मचारी शिंदे व साके यांचा व संबंधित ठेकेदाराचा काहीतरी आर्थिक व्यवहार झाला असेल, त्यामुळे आढाव सर यांचा ठेका काढून संबंधित जो दुसरा ठेकेदार आहे त्याला हा ठेका देण्यात आलेला आहे. तरी या टेंडरची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने कॅन्टोन्मेंट ऑफिस इथे मोठं आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.